मी राहणार इचलकरंजी. मी एका फाउंडिंगमध्ये मुख्य म्हणून होतो, इंजिनियर आहे. तर त्या पहिल्यांदा 87 फॅमिलीला सुजाता मॅडम, शेटे सर, मिलिंद, प्राजक्ता मॅडम आणि सविता या सगळ्यांना माझा नमस्कार. मला प्रथम मी ह्या 87 फॅमिलीला 2025 मध्ये जून मध्ये जॉईन झालो. तर मी लंगडत असताना मिलिंद बघितलं आणि मला म्हणले, तुम्ही आपण ह्या लंगडाचं मी काम कमी करतो म्हटले. बरं म्हटलं ठीक आहे. मग मला म्हणले तुमचं वय किती आहे, काय आहे? तर माझं वय त्याला आता 77च आहे. 1 वर्ष अजून व्हायचं आहे माझं जॉईन करण्यापासून. तर त्याला माझं लंगडण्यामुळं काय झालं होतं की वजन वाढलं होतं माझं, की ज्या चालता येत नव्हतं मला जास्त. तर ह्या सगळ्यावरती मी आणि मला प्रॉब्लेम होते ते म्हणजे दुसरं गोष्ट दम लागायचा. कारण बीपी वाढलेला, माझा बीपी होता, बीपी वाढले होते, थायरॉइड आहे, शुगर फक्त मला काही नव्हती, मी ती कंट्रोल केली होती. मग ह्या सगळ्यामध्ये हे माझे जे प्रॉब्लेम होते, ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये मला 87 फॅमिलीचे जे कोचेस आहेत सर्व, त्या सर्वांच्या कोचेसचे मी नीट अभ्यास केला व्यवस्थित, त्यांचं ऐकलं सगळं ते. आणि त्याच्यामध्ये मला चांगलं अनुभव आला की बाबा हे असं केलं तर असं होणार आहे. आणि शेटे साहेबांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटायचं, अरे शेटे साहेबांचं एवढं वय आहे, इतकं चार्मिंग दिसतात, आपण का दिसू नये? आपल्याला आपले सगळे प्रॉब्लेम का जाऊ शकत नाहीयेत? तर आपण मी जाऊ शकेल. मग मी शेटे सरांचे लेक्चर वरचेवर ऐकायला लागलो. त्यांच्यातून जे काय माहिती मला मिळाली आणि सविता मॅडमनी जे काय हर्बलचे मला जे सप्लिमेंट आहेत ते कसे कसे घ्यायचे ते टायमिंग दिलं, ते टायमिंग मी कधीही चुकलो नाही आज पर्यंत. तर जे काय सर्व मला सगळं त्याच्यातून फायदे मिळाले ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की माझं 3/9 हे हे माझ्याकडे रिपोर्ट आहेत. तर 3/9 माझं वजन ऍक्च्युअली पाहिजेल आहे 60 किलो ऍज पर स्टँडर्ड. तर त्याला 67.6 kg होतं 3/9/2025 आणि काल मी वजन केलं 20/4 तर 60.3 आलं. त्याच्यानंतर माझं बॉडी फॅट 33.8 होतं ते 23 झालं. व्हीएफ पोटाची चरबी 16.5 होती ती 11.5 झाली. कॅलरी 1488 होत्या त्या 1422 झाल्या. बीएमआय इंडेक्स माझा 26.4 होता तो 23.6 वरती आला. बॉडी एज माझं दाखवतंय ऍज पर मशीन 62 दाखवते. माझं 77 वय असताना मला 62 दाखवते, म्हणजे मी तरुण झालोय असं मला वाटायला लागले. तर दुसरी गोष्ट सांध्याची चरबी आहे ती 23.1 होती ती 15.9 झाली. आणि सगळ्यात महत्वाचं स्नायूची जी ताकद होती ती माझी 24.1 होती ती माझी 17.8 झाली. हे सगळं इम्प्रुव्हमेंट आहे. ते ह्या सगळ्याला मी 87ला मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि शेटे वरचेवर मला प्रॉब्लेम आला की मी शेटे साहेबांना फोन करतो किंवा मिलिंदच्या थ्रू फोन करतो, तर मला सगळं चांगले रिपोर्ट मिळतात, त्यांच्याकडून माहिती चांगली मिळते. हे सगळं माझ्याकडे मी त्यांचे दिलेले जे काही नियम आहेत ते सगळं. अरुण सर, लंगडायचं कमी झालं का? हे बॉडी रिपोर्ट लई भारी लंगडायचं आले. आता वजन कमी झाल्यामुळे सांगतो ना, लंगडायचं कमी झालं माझं. कारण वजन कमी झाल्यानंतर माझं जे काय वजन होतं ते कमी झाल्यामुळं मला ते गुडघ्यावरचा लोड कमी झाला. त्याच्यामुळे मला आता पूर्वी जे अतिशय लंगडत होतो ते आता खूपच फरक झालेला आहे. म्हणजे मला आता चालता येते. मी रोज अर्धा तास चालून येतोच. रोज माझं नित्यनेमानं ते काम करतो. सकाळचं योगासनं करतो. सकाळचे योगासन झालं की ते ओंकार वगैरे सगळं मी करतो ऍज पर नियम. आणि हे सगळं करताना मी दररोज जे काय खातोय ते नाश्त्याला सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मेथी खातो, चिया सीड्स भिजवलेले खातो. त्याच्यानंतर नाश्त्याच्या वेळेला अरुण हा सर, ते वैयक्तिक असतं तुमच्यानुसार. हा तुम्ही काय खाता की नाही हा हे नको.
पहिल्यांदा तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल झाल्यात ते, की हा तुमच्यामध्ये आता थायरॉइड मध्ये, हा त्याच्यानंतर सांगतो. वजनात तर खूप हा, भारी फरक झालाय. हे ओके. झाले करणार होतो, पण ते हा. आता हे पहिल्यांदा सांगतो मी. आता हे सगळं जे काय माझं वजन कमी झालं, हम्म. त्याच्यामुळं पहिल्यांदा मला बीपीचा जो त्रास होता, तो जवळजवळ माझं 90 ते 200 पर्यंत माझा हायर जायचा बीपी. तर तो आता माझा एकदम नॉर्मल झाला. 80-120 वरती आता कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर मला थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. माझा थायरॉइड सगळं ओके झालेलं आहे. माझं TSHच्या व्हॅल्यू खूप कमी व्हायच्या, ते आता रेग्युलर नॉर्मल झालेल्या आहेत. थायरॉइड नॉर्मल झालेला आहे. शुगर मला नाहीये. शुगर उलट माझी पहिली होती त्याच्यापेक्षा आणखीन कमी झालेली आहे. ओके. हा, पहिलाची त्याच्यामुळे मला शुगर आता समाधानी वाटते, नॉर्मल. मला फ्रेश वाटते सध्या. ओके. एकदम भारी. कारण का, की स्वतःवर तुम्ही काम करायला लागलाय ना. 9-10 केजी वजन कमी करणं, 10 केजी, हो 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 हो. 10-11 केजी खूप भारी काम केलंय या वयामध्ये, इतकं मस्त काम. आणि खरंच अजून ना, म्हणजे तुम्हाला छोटे छोटे अजून जे थोडस विजरल फॅट राहिलंय त्याच्यावर अजून काम केलं, अजून भारी फिलिंग असणार आहे. ती बीपीची गोळी डॉक्टर बंद करू शकतात. कारण हा. मिलिंद सरांच्या आईंची जर बंद होते 80व्या वर्षी, तर हम्म. तुमची पण करू शकतात. पण फक्त अजून थोडं विजरल फॅट वर काम करायला पाहिजे, हा, तेवढं आता झालं. माझं येस. चालूच आहे ते सगळं. डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे. अजून एक हम्म. 4 महिने आपण बघूया म्हटले. आता हम्म. गोळ्या त्यांनी जे काय बीपी हायर झालता, त्यासाठी ज्या गोळ्या जास्त वाढवल्या होत्या, त्यातल्या 1-2 त्यांनी फक्त कमी केल्या. बाकीच्या असू द्या म्हणले. आणि हे आपण हम्म. 4 महिने बघू आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणले आपण काय करायचं ते सांगतो तुम्हाला म्हणले. तर येस. ते असल्यामुळे जरा थोडंसं तुमचं मला ते चेक करायला पाहिजे म्हणले, कन्सिस्टन्सी काय आहे त्याची. येस, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा कारण या वयामध्ये आपल्याला त्याच्यावर चेकअप करत 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 मग ते येणार आहेत त्याच्यावर. आणि हा असं हा. सडन बंद करणं पण रॉंग आहे. कारण बर. हळूहळूच कमी करतील ते. ओके. ज्यांनी चालू केलेत त्यांनीच गोळ्या बंद करतील. त्यांना करावं वाटल्या तर तो आपण तेवढं तो काम अधिकार केलं तर. त्यांचाच आहे हो. येस. राईट. हा. चलो, भारी आहे की नाही एनर्जी अरुण सरांची? हो, आता पुढे. हा. तेच खूप वाटतोय. आणि शेवटी कसं आहे, मी माझ्या शरीरावर मला स्वतः प्रेम करायचं आहे. त्यासाठी मला ते सगळं करणं गरजेचं आहे. जे चांगलं मिळते, माहिती मिळते, त्याच्या अगेन्स्ट मी काम करतो आणि मला त्याचे फायदे होतात. येस, बरोबर आहे. यालाच म्हणतात वानप्रस्थ आश्रम. कारण याला